नमस्कार. कोकणच्या विशेष भागात निवडणुकीचा रणसंग्राम या विशेष भागात आज आपल्यासोबत बोलण्यासाठी रोहा तालुका शिवसेना प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे आहेत. सर स्वागत आहे. जय महाराष्ट्र. नमस्कार. आगामी होत असलेली जिल्हा परिषद असेल, नगरपालिका, पंचायत समिती या संपूर्ण निवडणुकीच्या या संपूर्ण धाकधुकीमध्ये कशा पद्धतीने रोहा बदलतोय, हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. आणि बऱ्याच आणखीन गोष्टी आहेत, ते आपण या ठिकाणी चर्चेत घेणार आहोत. तर शिंदे साहेब, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका जवळ येऊन ठेपल्या. तारीख डिक्लेअर व्हायची आहे. कशी सध्या तयारी चालू आहे? तुम्ही सांगितलात की रोहा बदलतोय. खरोखर रोह्यामध्ये बदल हवाय जनतेला आणि रोहा बदलणार. कारण तुम्ही नजदीकच्या काळात जर बघितले तर आमचे मंत्री महोदय भरतशेठ गोगावले असू द्या, दमदार आमदार महेंद्र दळवी असू द्या किंवा आमचा शिवसेनेचा ढाण्या वाघ महेंद्र थोरवे असू द्या, यांच्या सहकार्यातून रोहा तालुक्यामध्ये असंख्य बदल घडलेले आहेत आणि घडणार आहेत. मोठे मोठे बदल आहेत आणि या नजदीकच्या काळात नक्की बदल घडतील. आणि म्हणून तर सांगितलं की रोहा बदलतोय. रोहा बदलतोय म्हणजे काय, तर सर्व अंगाने रोह्याचा बदल होणार आहे. निश्चित या रोह्यामध्ये राजकीय बदल तर निश्चित होणार आहे, परंतु राजकीय बदल होता होता या समाजात देखील बदल निश्चित दिसून येईल. या समाजात त्याच पद्धतीने विकासात बदल हा आमचा महत्वाचा अजेंडा राहील, की विकासात देखील बदल. नुसता रोहा बदल नाहीये, तर रोह्याच्या विकासात्मक घडामोडींवर देखील चांगल्या तऱ्हेने बदल यापुढे तुम्हाला झालेला दिसेल. सध्या सरकारमध्ये आहात, युतीचं सरकार आहे. सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल, अजित पवार यांची राष्ट्रवादी असेल आणि भाजप असेल. रायगडचं राजकारण काही वेगळं नाही आहे. याच रायगडमधून वादाची ठिणगी पडली होती आणि महाविकास आघाडीचं महायुतीमध्ये परिवर्तन झालं. मात्र याच रायगडमधून आदिती तटकरे असतील, शिंदे सेना असेल, खासदार तटकरे असतील, हा वाद विकोपाला पोहोचला आणि परिवर्तन झालं. खास करून रोह्यामध्ये नगर परिषद ही खूप महत्त्वाची मानली जाते आणि एक हाती सत्ता आहे राष्ट्रवादीची. या राष्ट्रवादीच्या एक हाती सत्तेला सुरुंग लावण्याचं काम तुम्ही सध्या करताय. कसा संपूर्ण तुमचा निवडणुकीचा एकदम असं म्हणूया की जोरदार तयारी तुमची सध्या चालू आहे असं म्हणतात. कशी तयारी सुरू आहे? निश्चित रोहा नगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकावा किंवा फडकला पाहिजे, ही प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा आहे. आणि कित्येक वर्ष आम्ही जी काय प्रत्येकाच्या मनात असं आहे, की इच्छा आहे प्रत्येकाची, की शिवसेनेचा भगवा या नगरपालिकेवर फडकायला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. कारण नजीकच्या काळात तुम्ही बघताय, की रोहा शहरातील असलेलं इन्कमिंग किंवा रोहा शहरातील विकासात्मक कामं, रोहा शहरात ज्या गोष्टींचा मोठ्या नेत्यांना पडलेला विसर आणि त्या विसर आम्ही निश्चित लोकांना आठवण देऊ. आणि त्याच्यातून मला तरी असं वाटतं, की रोह्यात बदल होणार. आणि म्हणून तर सांगितलं, की रोह्याचं स्लोगनच आहे, रोहा बदलतोय. कारण बदलण्यासाठी आमचे तीनही नेते, मी सांगितलं वारंवार सांगतो, की भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे या तिघांचा हातभार नक्की या रोह्याला लागणार आणि रोहा बदलणार. रोहा बदलतोय हे निश्चितच शिवसैनिकांना सांगितलं जातंय. पण जनतेला सुद्धा जाणून घ्यायचं की रोहा कशा पद्धतीने बदलणार आहे. नगरपालिकेमध्ये तुम्ही आता मागच्या सभेत म्हटलात की हर एक ठिकाणी कॉर्नर सभा होणार, भर चौकात होणार. कोणता विकासाचा तुमचा अजेंडा असेल, जो रोहेकरांना या ठिकाणी तुम्ही ते संबोधित करणार आहात, सांगणार आहात. अशा पद्धतीने विकासाचा आराखडा असणार आहे. रोहा शहरात निश्चित आम्ही विकास कामच घेऊन येणार आहोत. आणि रोहा शहरात झालेली विकास कामं काय माहिती का, जसजसं निवडणुका जवळ येतील, जसजशा निवडणुका जाहीर होतील, त्या वेळेला आम्ही योग्य त्या खुलासा करू. कारण राजकारणात काही गोष्टी गुलदस्त्यात ठेवाव्या लागतात. आणि ज्या वेळेला मी सांगितलं मागच्या भाषणामध्ये, की हर चौकात एक उत्तर देऊ आणि प्रश्न घेऊ. कारण त्या चौकात काय करायचं आहे हे आमच्याकडे नियोजन आहे. म्हणून सांगितलं, की रोहा बदलतोय आणि बदलणार, लढणार आणि जिंकणार. याच्या पाठीमागचं काहीतरी त्रिसूत्री आहे. आम्ही देखील काहीतरी त्या पद्धतीचं प्लॅनिंग, काही पद्धतीचा लोकांसाठी काय करायला पाहिजे, आमच्या डोक्यात देखील प्लॅनिंग आहे. आमच्याकडे देखील व्हिजन आहे.
असं लोक बोलतात की आम्हीच विजन घेऊन आलोत. तर असं काही नाही. कारण गेले 25-30 वर्ष ज्यांच्या ताब्यात ही नगरपालिका आहे, ज्यांच्या ताब्यामध्ये नगरपालिका जनतेने दिली आहे, त्याच्यात काय विकास झाला आणि तो विकास खरोखर शहराचा विकास झालाय का, की कोणाचा झालाय, याबाबत सविस्तर चर्चा आपण वेळोवेळी चौकात करू. कारण आत्ताची भूमिका, अजून निवडणुका डिक्लेअर व्हायच्या आहेत, निवडणुकीची आचारसंहिता यायची आहे. आता तुम्ही विचार केल्याप्रमाणे तुम्ही सांगताय की महायुतीचं सरकार आहे. ही निवडणूक महायुतीत लढवली जाणार आहे, युतीत लढवली जाणार आहे, की आम्ही ऐकला चलो रेच्या भूमिकेत असणार आहोत. आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब जो आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे या निवडणुका लढवल्या जातील. परंतु निश्चित या रोया शहरामध्ये आज शिवसेनेची बलाढ्य ताकद एका मोठ्या शक्तीसमोर उभी राहिलेली आहे आणि यापुढे कायम उभी राहील एवढी ताकीद माझ्या शिवसैनिकांनी तयार केलेली आहे. कारण आज माझा रोया शहरातला शिवसैनिक वाट बघतोय कधी निवडणूक लागतोय. ज्याप्रमाणे माझा शिवसैनिक वाट बघतोय त्याचप्रमाणे सामान्य जनता देखील या निवडणुकीची वाट बघत आहे. कारण रोहा बदलतोय ही जी संकल्पना आहे ही प्रत्येकाच्या मनात भावलेली संकल्पना आहे. आणि त्याप्रमाणे मी सांगितलं की येणाऱ्या निवडणुकीत रोहा नगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकलेला दिसेल. तुम्ही आताच म्हटलंत की बलाढ्य शक्तीसमोर शिवसेना उभी ठाकलेली आहे. येस. खरी गोष्ट आहे, रोह्यामध्ये कधी नव्हे तर एवढा संघर्ष पाहायला मिळेल आणि हा अंतिम टप्प्यापर्यंत पाहायला मिळेल, हे सुद्धा येणाऱ्या काळात जनता पाहेलच. परंतु तटकरेंची आकड्यांची गणितं रायगडमध्ये हे तुम्ही देखील जाणता, ओळखता. आकड्यांच्या गणितामध्ये तटकरे रायगड जिल्ह्यातील चाणक्य असं म्हणून संबोधले जातात. बऱ्याचशा वृत्त चॅनलवरती आम्ही देखील पाहतो. या बलाढ्य शक्तीसमोर खरोखर शिंदे सेनेचा टिकाव लागेल असं वाटतंय. 100% तुम्ही तर सांगताय की नक्कीच तटकरे साहेब हे मोठे आहेत. त्यांचा राजकारणाचा अनुभव निश्चित दांडगा आहे. निश्चित ते काय मान्यच करावं लागेल. पण आता आमच्या शिवसेनेतले देखील आमचे जे काही सगळे नेते आहेत यांचाही अनुभव दांडगा आहे. तर आमचे माननीय भरतशेठ गोगावले 4 वेळा निवडून आलेत एका मतदारसंघातून. महेंद्र दळवींनी इतिहास घडवलाय, महेंद्र थोरेंनी इतिहास घडवलाय. आणि याच्या व्यतिरिक्त सांगतोय की आमच्या तीनही नेत्यांनी रायगडमध्ये विकासाची गंगा आणलेली आहे. त्यामुळं आमचे देखील नेते काय कमी राहिलेले नाहीत. मी सांगितलं की आमचे देखील नेते हे सगळे जादूगार आहेत. आमचेही नेते चाणक्य आहेत, आमचेही नेते हुशार आहेत, आमचेही नेते सगळ्यांना पुरून उरणार आहेत. असे नेते आमच्याकडे आहेत. एवढा कॉन्फिडन्स आज तुमच्यामध्ये पाहायला मिळतोय शिंदे साहेब. रोहाचा मोहल्ला पक्षप्रवेश हा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय. कारण की राष्ट्रवादीची वोट बँक म्हटली जाते अल्पसंख्याक मुस्लिम मतदार. तो मुस्लिम वर्ग कुठेतरी शिंदे सेना असेल, शिवसेनेकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या जीवावरती तुम्ही नगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त किती सीट निवडून आणणार असा तुमचा दावा आहे? अरे नगर सीट आणण्यापेक्षा आम्ही सांगतो नगरपालिकाच घेणार. सीट निवडून आणणं हा दुसरा भाग आहे. कारण आज रोह्यामध्ये मी सांगितलं की कालचा झालेला प्रवेश भव्य दिव्य प्रवेश. कधीही त्या मोहल्ल्यामध्ये एवढ्या असंख्य महिला शिवसेनेत पक्ष प्रवेश करायला असं स्वप्नात देखील बघितलं नव्हतं. आणि ते स्वप्न माझं त्या मोहल्ल्यात पूर्ण झालंय. त्या मोहल्ल्यामध्ये आम्ही केलेले विकास कामं असतील आणि यापुढचं आमचं त्या मोहल्ल्याबाबत असलेलं विजन. मी सांगितलं की आमच्या माननीय आमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी एक मुरुडच्या कब्रस्तानाबद्दलची माहिती सांगितली. आणि तो कब्रस्तान नसून तो एक गार्डन आहे असं एकाने सांगितलं. याच्यावरून आमच्या विकासाची प्रगती किंवा विकासाचं विजन काय लोकांपर्यंत पोहोचलं आहे मोहल्ल्यामध्ये. त्याच पद्धतीने आता किती कुणी काय केलं तरी त्याच्यामध्ये बदल होणं शक्य नाहीये. मी सांगितलं की असंख्य जनता ही छुपी जनता आहे. रोह्यातली जनता ही हुशार आहे, चाणक्य आहे. काय सांगताय ही जनता निश्चित मी सांगितलं की आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांमधला उमेदवार जे निवड देऊ आम्ही त्यांना निश्चित मतदान करतील आणि निवडून आणतील भरघोस मतानी. कारण लोकांना बदल पाहिजे, लोकांना चेहरा बदललेला दिसला पाहिजे. लोकांना तेच तेच बघून कंटाळा आलाय. पोटसुट्टेच. आमच्याकडे नवीन नवीन आहे. आम्ही नवीन नवीन प्रयोग करणार, आम्ही नवीन नवीन लोक देणार आणि आमच्याकडे येणारी माणसं ही निश्चित नवीन असतील. त्यामुळं म्हणून तर आम्ही सांगितलं की चौका चौकात दिसतोय आपल्याला रोहा बदलतोय. कशा पद्धतीने बदलतोय याचा रिझल्ट तुम्हाला
निश्चित नगरपालिकेची निवडणूक लागल्यानंतर तुम्हाला समजेल कसा बदलतोय. आम्ही तर निश्चित सांगताय